राजकीय पाठबळामुळे या कारवाईत खोडा घातला गेला। पुन्हा सुरू झालेल्या या कारवाईला आता तरी यश येणार का आणि वांद्रे परिसर मोकळा श्वास घेणार का पाहणं महत्त्वाचं आहे। Welcome to Indian railway station. Now, while waiting for my train, we might take a look at the surroundings. There is so much garbage, and I would like to remind you that this is not a dumping ground. This is a railway station in the nation's wealthiest city. तर हाच तो ब्लॉग होता ज्याच्यामुळे आता या सगळ्याची दखल घेऊन ही कारवाई जी आहे ती होताना बघायला मिळते। आणि आता एक नजर टॉप 25 घडामोडींवर। मोदी सरकारच्या 12व्या वर्षपूर्ती निमित्ताने भाजपचं देशव्यापी अभियान विश्वास विकास आणि जनकल्याण या थीमवर विशेष कार्यक्रमांचं आयोजन। 5 ते 21 जून दरम्यान जनसंपर्क शिबिर आणि योग दिन उपक्रम राबवणार। राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांची संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती। विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण आणि हवामान बदल समितीची धुरा मेधा कुलकर्णी यांच्याकडे। राज्यसभा सचिवालयाकडून नियुक्तीची अधिकृत घोषणा। सांगली महापालिकेत जयंत पाटलांना मोठा धक्का। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक युवराज गायकवाड आणि सुरेश बनकरांचा पक्षाला रामराम। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश। औषध विक्रेत्यांचा उद्या देशव्यापी बंद, मात्र रुग्णालय फार्मसी आणि 24 तास मेडिकल सेवा सुरूच राहणार। देशभरातले ठोक आणि किरकोळ विक्रेते सहभागी होणार। नाशिकच्या येवला वन विभागातील 8 कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात। सागाच्या झाडतोड परवानगीसाठी 19,000ची लाच मागितली। एसीबीच्या कारवाईने खळबळ। वन विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह। यवतमाळ आर्णी रोडवर धावत्या कारला अचानक आग। कारमध्ये 4 जण थोडक्यात बचावले। दिल्ली सरकारचा उद्या पहिला वर्क फ्रॉम होम दिवस। मुख्यमंत्री आणि मंत्री घरूनच कामकाज करणार। इंधन बचतीसाठी बुधवार आणि शनिवारी वर्क फ्रॉम होमचा निर्णय। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन सप्टेंबरमध्ये भारतात दौऱ्यावर येणार। नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत पुतीन सहभागी होणार। 12 आणि 13 सप्टेंबरला ब्रिक्स परिषदेला जागतिक नेते उपस्थित राहणार। या होत्या वेगवान घडामोडी। इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय पाहत रहा 10च्या बाद।